आगामी नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्ह अधिकृत उमेदवार सुनीताताई मोतीराम पवार आणि विष्णू वामन गांगुर्डे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। दोन्ही उमेदवार जनसंपर्कांच्या माध्यमातून घराघरात भेट देत नागरिकांशी संवाद साधत असून मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रचारादरम्यान सुनीताताई मोतीराम पवार म्हणाल्या की प्रभागातील मुलींचे शिक्षण, महिलांसमोरील विविध समस्यांचे निराकरण आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती हा माझा प्रमुख हेतू असेल। महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हे माझे ध्येय आहे। तर मोतीराम पवार यांनी सांगितले की घरकुल योजना, ड्रेनेज व्यवस्था, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा प्रभागात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। स्वच्छ व सुंदर प्रभाग निर्माण करणे हे आमचे स्पष्ट विजन आहे। तसेच महिलांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करणे आणि गाव हागणमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे। दोन्ही उमेदवारांनी नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले असून विकास कामांना गती देणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले प्राधान्य असल्याचे ते म्हणाले। मी सौ सुनीता मोतीराम पवार प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी करत आहे। पिंपळगाव बसवंत नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे। स्त्रियांसाठी जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न आणि मुलींच्या शिक्षणाकडे पाठबळ पुरवणार आहे। अंगणवाडी मध्ये जाऊन बघणार आहे की कशा प्रकारे सगळं चालतं, शिक्षणामध्ये जाऊन बघणार आहे आणि आपले लसीकरण असलं काय असलं तिथे जाऊन महिलांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे मी स्वतःहून जाऊन बघणार आहे। बचत गटाच्या माध्यमातून घरी बसून काम करण्याची संधी मी त्यांना साधून देणार आहे। मी सौ सुनीता मोतीराम पवार प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण महिलांमधून उमेदवारी करत आहे। आमचे बंधू गांगुर्डे विष्णू वामन यांनाही प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी करायची आहे आणि अध्यक्ष पदासाठी आमचे इंजिनियर साहेब गायकवाड गोपाळ कृष्ण हरिचंद्र हे नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत आहे। तरी आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी विजयी करावा। आमचे निशाणे आहे घड्याळ घड्याळ घड्याळ। प्रभाग क्रमांक 2च्या निवडणूक लढण्याचा एक संदर्भ म्हणजे असा होता का इथं सगळे आमचे आदिवासी बांधव राहतात। आदिवासी बांधवांचं आमचं असं निवडणूक लढण्याचं विजन असं होतं तर इथलं जे काही गोरगरीब जनतेचे जे काही प्रश्न असतील, मग ते आरोग्याच्या संदर्भात असेल, शैक्षणिक संदर्भात असेल किंवा त्यांच्या घरांसंदर्भात असेल किंवा जे रोड गटारी ड्रेनेज असेल किंवा जे काही मूलभूत गरजा असतील या सर्व आम्ही सोडवण्यासाठी इथे कटिबद्ध राहू। भाऊ, गेल्या 25 वर्षापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात, त्याबद्दल काय सांगा? आम्ही आतापर्यंत एकनिष्ठपणाने काम केलेलं आहे। पक्षा संदर्भात आम्ही सांगायचं, पक्षाने आतापर्यंत आम्हाला जे काम सांगितले ते आम्ही प्रामाणिकपणे केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला जर पक्षानं एकनिष्ठेचं जे आम्हाला पक्षाचं आम्ही सदैव एकनिष्ठ राहू आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर आणि आता भास्कर नाना बनकर आणि आमचे जे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील त्यांच्या सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे। जे काही भविष्यात आपल्याला हा विकास करायचा असेल आमदार आमच्या बरोबर आहे, खासदार साहेब आमच्या बरोबर आहे आणि भास्कर नाना या गावची विकास परत भास्कर नाना आमच्या बरोबर आहे। त्यामुळे आमचा या वार्डाचा विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि स्वच्छ आणि सुंदर असं अंबिकानगर बनण्याचं आमचं एक विजन आहे। निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये काय विकास प्राधान्यक्रम असणार आहे, काय सांगा? विकास प्राधान्य कधी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमचा महिलांचा इथे शौचालयाचा आहे। शौचालयाचा प्रश्न सोडायचा आहे। हागणदारी मुक्त कसं मला अंबिकानगर करता येईल त्याच्यामध्ये माझं पहिलं प्राधान्य राहील। दुसरं प्राधान्य आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं गटारीचा प्रॉब्लेम आहे। रस्ते वस्ती अंतर्गत जे रस्त्यांची कामं आहे ते कामं मला चांगले करून द्यायचे। त्यानंतर ज्यांचे काही घरं वस्ती ते कसे स्लॅबचे कसे करता येईल, पक्की घरं कसे बांधता येईल आणि जास्तीत जास्त वस्तीची डेव्हलपमेंट कसं करता येईल। ज्यांच्या मग आता पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, हे सगळं प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या उमेदवारी याच्यामध्ये मी माझ्या मिसेस सुनीता मोतीराम पवार आणि विष्णू वामन गांगुर्डे आणि आमचे नगराध्यक्ष इंजिनियर गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ते सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। जाता जाता प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? त्यांना एकच संदेश देणार असेल की मी इथं स्थानिक उमेदवार आहे। आमच्या स्थानिक उमेदवाराला जर तुम्ही पाठिंबा दिला तर जास्तीत जास्त विकास करण्याचा तेवढा जो काही विकास आहे, ज्यांच्या जे काही गरजा आहे, गोरगरीब जनतेचे जे काही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गोरगरीब जनतेच्या आज त्यांचे सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की त्यांना कागदपत्र कशी होत नाही आणि तिथं ते गोरगरीब जनता पुढे शासकीय योजनेपासून ते वंचित राहतात। त्यांना तो मी आता माझ्या भविष्यात तिथे एक संपर्क कार्यालय करून आणि एक डायरेक्ट सेतू कार्यालय टाईप
म्हणजे त्यांचे मग जातीचा दाखला असो, रेशन कार्डचा प्रॉब्लेम असेल, घरकुलाचा करावा प्रश्न, जे जे शासकीय कामासाठी जे ऑनलाईन काम करायचं असेल ते मी यांचं इनामूल्य करण्याचा मी एक निर्णय घेतलेला आहे. आणि समाजकार्य मी नगरसेवक म्हणून नाही, अंबिका नगरचा समाजसेवक म्हणून काम करण्याचा मी निश्चय घेतलेला आहे. आणि त्यातून मला त्यांचे आशीर्वाद जितके जास्त भेटतील तेवढ्या दुपटीने मी या वार्डाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील. कोरोना काळातील देखील आपले कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल भाऊ? कोरोना काळामध्ये जे जे लोकांना जे काही आपल्याला वाटलं त्यांना आम्ही सहकार्य चांगलं हॉस्पिटलचं असेल काय असेल ते आम्ही केलेलं आहे. आणि जे काही नानांच्या या गावचे विकासपूर्वी भास्कर नाना बनकर असतील, दिलीप काका असतील, त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून जे काही छोटे मोठे काम असतील ते आम्ही आतापर्यंत केलेले आहे. तसेच मला इथं एक मोठं आरोग्य केंद्र करून आणि एक सुद्धा चांगल्या क्वालिटीची ॲम्ब्युलन्स या लोकांसाठी मला कालच हिरवळ साहेबांनी आम्हाला ते शब्द दिलेला आहे, त्याचा पाठपुरावा करून आणि आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासनाकडून निधी आणून ह्या वार्डाचा विकास मी चांगल्या पद्धतीने स्वच्छ मला अंबिकानगर करायचा असा माझा हेतू आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून आपण देखील उमेदवारी करीत आहात, काय सांगा? 2025 मध्ये जे आता निवडणूक आहे याच्या आधी 2014 पासून मी घरकुल असेल ज्या ज्या काही कामाचे जे आतापर्यंत करत आलो आणि आता 2025 मध्ये मला परत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली. का मला असं वाटतं की बा नगर परिषदमध्ये आणखीन सगळ्यांची चांगली कामं होतील म्हणून आपण काम करण्याची परत आणखीन जोमाने कामाला लागू आणि परत एकदा सगळ्यांची सेवा आपल्या हातून चांगली करू. प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही त्या कशा पूर्ण करणार आहात? 2 मध्ये अशा समस्या आहे. पहिला तर म्हणजे मेन संडास बाथरूमचाच प्रॉब्लेम सगळ्यात आहे. एवढं नाही तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा पण तो काहीला येतं काहीला येत नाही, ते पण दूर करावं लागेल. कोणाला नळ नाही, कोणाचे घर आहेत, कोणाला घराचं आहे, आणखीन काहीला भेटलं नाही ते पण पूर्ण करायचं असं माझं वालं हे आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांना आपण काय आवाहन कराल? का मला जर तुम्ही सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीने जर निवडून दिलं तर याच्यानंतर जे आतापर्यंत जे काही घरकुलं प्रत्येकाचं झाले नाही पण सगळ्याची करण्याची माझी फार मोठी ही मनाने फार मोठी तयारी आणि ती मी करल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सुनीताताई पवार, आम्ही त्यांना काही कामं 2 नंबर याच्यामध्ये उभ्या आहेत त्याच्यामुळं काही कामं जर आडले आम्ही त्यांना सांगितलं तर ते आम्हाला खूप पर्यापूर्व मदत करतात. इडून पुढे पण सगळ्यांनी आमची साथ दिली, इडून पुढे आम्ही सगळ्यांना मदत करू. सुनीता मोतीराम पवार ह्या उमेदवारीला लढत आहे. घड्याळ ही त्यांची निशाणी आहे. 9-10 वर्षापासून मी त्यांच्या सोबत आहे. त्या म्हणजे सुक्का दुःखाला केव्हाही फोन करा, सुक्का दुःखाला धावून येतात. माझं एवढंच म्हणणं आहे महिलांना, योग्य माणूस योग्य निवडा, तुम्ही मत योग्य करा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.